बेटा पहिला टॉपिक 10th स्टँडर्डचा कुठला? M1 चा फर्स्ट टॉपिक कुठला? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. हे बघा 3 + 4 किती होतो? 7. बरोबर का? 3 + 4 किती होतो? 7. याला म्हणायचं इक्वेशन. याला काय म्हणायचं? इक्वेशन. या इक्वेशन मध्ये हा नंबर जर माहिती नसेल, हा नंबर जर माहिती नसेल तर त्याला काय म्हणायचं? अननोन नंबरला काय म्हणायचं? व्हेरिएबल म्हणायचं. काय म्हणायचं याला? व्हेरिएबल म्हणायचं. अननोन नंबरला काय म्हणायचं? व्हेरिएबल. इक्वेशन मध्ये किती व्हेरिएबल आहेत? एकच आहे. एकच अननोन नंबर आहे. ह्याला म्हणायचं इक्वेशन इन वन व्हेरिएबल. काय म्हणायचं याला? इक्वेशन इन वन व्हेरिएबल. या इक्वेशन मध्ये दोन नंबर माहिती नसतील, हा दुसरा नंबर पण माहिती नसेल, आता या इक्वेशनला काय म्हणायचं? याला म्हणायचं इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आता हे जे व्हेरिएबल आहेत यांच्या डोक्यावरती काय पॉवर आहे का? काय नाही आहे, म्हणजे डोक्यावरती 1 नाही. व्हेरिएबलची पॉवर 1 असेल तर याला म्हणायचं लिनियर इक्वेशन. व्हेरिएबलची पॉवर 2 असेल तर त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणायचं. इथे व्हेरिएबलची पॉवर काय? 1 आहे, म्हणून याला म्हणायचं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. दोन व्हेरिएबल आहेत आणि लिनियर इक्वेशन, तर याला काय म्हणायचं? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. अशा प्रकारच्या इक्वेशनला काय म्हणायचं? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. टू व्हेरिएबल म्हणजे दोन नंबर माहिती नाही. लिनियर याचा अर्थ काय? व्हेरिएबलच्या डोक्यावरती पॉवर काय? 1 आहे. ठीक आहे. त्याचा स्टँडर्ड फॉर्म असा असतो. स्टँडर्ड फॉर्म कसा असतो? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा हा स्टँडर्ड फॉर्म. हे बघा, या x + y या 7 ला इकडे घेऊन गेलो तर काय होईल? बरोबर का? ह्याच्या सोबत असणारा नंबर a म्हणायचं, ह्याच्या सोबत असणारा नंबरला b म्हणायचं आणि शेवटी जो नंबर असतो त्याला c म्हणायचं. तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा स्टँडर्ड फॉर्म असा आहे, ax + by + c = 0. याच्यावरती एमसीक्यू विचारलेले आहेत बघा. हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का विचारलं. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असण्यासाठी दोन व्हेरिएबल पाहिजे आणि व्हेरिएबलचा पॉवर किती पाहिजे? 1 पाहिजे. इथे बघा किती व्हेरिएबल आहेत? दोन व्हेरिएबल आहेत आणि पॉवर काय? 1 आहे. तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. या दुसऱ्या इक्वेशन मध्ये किती व्हेरिएबल आहेत? दोन व्हेरिएबल आहे, एक x आहे, एक y. दोन व्हेरिएबल तर आहे, पण व्हेरिएबलचा पॉवर काय? 2 आहे. तर हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाहीये बघा. हा आहे का? किती व्हेरिएबल आहे? दोन प्रश्नांचे उत्तर द्यायचे. किती व्हेरिएबल आहेत? 2 आहेत. व्हेरिएबलचा पॉवर काय? व्हेरिएबलचा पॉवर बघा, सोबतचा नंबर बघू नका. व्हेरिएबलचा पॉवर एक्सच्या डोक्यावरती काय? वायच्या डोक्यावरती काय? म्हणजे आहे 1. बरोबर का? दोन व्हेरिएबल आहे, व्हेरिएबलचा पॉवर 1 आहे. तर हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. या पद्धतीने आपल्याला फाइंड आउट करायची. आता सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय बघा. इथलेच इक्वेशन घेऊया. phi x - 3y, phi x - 3y, phi x - 3y आणखी काय दिलंय? = 8 आणि दुसरा इक्वेशन काय दिलंय? 3x + y = 2. हे जे दोन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहेत, हा एक लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे, हा दुसरा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. या दोन इक्वेशनला, दोन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलला सायमल्टेनियस इक्वेशन का बरं म्हणायचं? याला सायमल्टेनियस इक्वेशन का बरं म्हणतात? कारण दोन्ही इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू सेम असणार आहे आणि दोन्ही इक्वेशन मध्ये y ची व्हॅल्यू पण सेम असणार आहे. आणखी एक गोष्ट, या इक्वेशन मध्ये x आणि y अननोन आहेत. x आणि y ची जे व्हॅल्यूज असतात त्याला म्हणायचं सोल्युशन. काय म्हणायचं त्याला? सोल्युशन. पूर्ण चॅप्टर मध्ये दोन इक्वेशन दिलेले असणार आहेत, x आणि y ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. त्याला काय म्हणायचं? सोल्युशन. सोल्युशन फाइंड आउट करायचं. दोन इक्वेशन दिलेले असणार आहेत, आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? सोल्युशन फाइंड आउट करायचं. ठीक आहे. आता हा क्वेश्चन जर तुम्ही बघितलं, x ची एक व्हॅल्यू भेटणार आहे, y ची एक व्हॅल्यू भेटणार आहे. x ची व्हॅल्यू काय भेटली बेटा? x ची व्हॅल्यू काय भेटली? x ची व्हॅल्यू भेटली, x ची व्हॅल्यू भेटली 1 आणि y ची व्हॅल्यू काय भेटली? -1. बघू, हा चेक करू. या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू किती टाकायची? 1. y ची व्हॅल्यू किती टाकायची? -1. तर लेफ्ट हँड साइड किती येते बघू. या इक्वेशनचा लेफ्ट हँड साइड किती येते? 5 1 जा मायनस इंटू मायनस 3 1 जा 3. 5 + 3 किती येते? 8. लेफ्ट हँड साइड पण 8 आहे, राईट हँड साइड पण 8 आहे. म्हणजे x आणि y ची व्हॅल्यू बरोबर आहे. या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू 1 आहे, y ची व्हॅल्यू -1. दुसऱ्या इक्वेशन साठी चेक करू. दुसऱ्या इक्वेशन साठी सुद्धा x ची व्हॅल्यू किती टाकायची? 1. y ची व्हॅल्यू -1. 3 1 जा 3 प्लस इंटू मायनस -1. 3 - 1 किती येते? लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड सेम आलं बघा. लेफ्ट हँड साइडची व्हॅल्यू 2 आहे, राईट हँड साइडला पण 2. म्हणजे x ची व्हॅल्यू 1 आहे, y ची व्हॅल्यू -1. या दोन्ही इक्वेशन साठी x ची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे आणि y ची व्हॅल्यू किती आहे? -1 आहे. असे दोन इक्वेशन ज्यांचा कॉमन सोल्युशन आहे त्याला म्हणायचं सायमल्टेनियस इक्वेशन्स. काय म्हणायचं त्याला?
सायमल्टेनियस इक्वेशन. दोन इक्वेशन ज्यांचे सेम सोल्युशन म्हणजे काय, दोन्ही इक्वेशन मधला एक्स व्हेरिएबलची व्हॅल्यू तीच आहे, दोन्ही इक्वेशन मधल्या वाय व्हेरिएबलची व्हॅल्यू पण तीच आहे. अशा दोन इक्वेशनला म्हणायचं सायमल्टेनियस इक्वेशन. काय म्हणायचं त्याला, सायमल्टेनियस इक्वेशन. तर पहिल्या प्रॅक्टिस सेटमध्ये असे दोन इक्वेशन तुम्हाला दिलेले असणार. कसे, हे बघा, असे दोन इक्वेशन दिलेले असणार, दोन इक्वेशन दिलेले असणार. त्याला सॉल्व्ह करून आपल्याला काय करायचं, एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कसं सॉल्व्ह करायचं, दिलेल्या इक्वेशनला ऍड किंवा सबस्ट्रॅक्ट करायचं. काय करायचं, दिलेल्या इक्वेशनला ऍड किंवा सबस्ट्रॅक्ट करायचं. ऍड किंवा सबस्ट्रॅक्ट करण्यासाठी कुठल्या तरी एका व्हेरिएबलचा कोइफिशियंट सेम पाहिजे. इथं आहे का तसं, एक्स सोबत फाय, एक्स सोबत 3 आहे, व्हेरिएबल सेम नाही आहे, व्हेरिएबलचा कोइफिशियंट सेम नाही, व्हेरिएबल सोबत असणारा नंबर सेम नाही. इथे वाय सोबत काय -3, इथे वाय सोबत काय 1, हे पण सेम नाही. तर पहिलं काम काय करावं लागेल, कुठल्या तरी एका व्हेरिएबल सोबतचा नंबर सेम करावा लागेल. कसं सेम करता येईल, यांनी काय केलेलं आहे, या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करू शकतो. त्यांनी तसंच केलंय का, तसंच केलंय बघा. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 2, या इक्वेशन 2 ला कशाने मल्टिप्लाय केलंय, 3 ने मल्टिप्लाय केलं. याला 3 ने मल्टिप्लाय केल्यावर किती होईल, 3x ला 3 ने मल्टिप्लाय केल्यावर 9x मिळतं. याला 3 ने मल्टिप्लाय केल्यावर 3y भेटतं. याला 3 ने मल्टिप्लाय केलं तर 6 मिळतं. तर हा इक्वेशन 2 ला 3 ने मल्टिप्लाय केल्यावर हा इक्वेशन 3 मिळतं. आता या इक्वेशन 1 म्हणजे हा इक्वेशन दिलेला इक्वेशन 1 आणि हा इक्वेशन 3 याच्यामध्ये y सोबतचा नंबर सेम आहे बघा. इथे पण y सोबत 3 आहे, इथे पण y सोबत 3 आहे. असं जेव्हा असेल तेव्हा आपण काय करायचं, दिलेल्या इक्वेशन्सला ऍड करायचं. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 ला ऍड किंवा सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर ना एक व्हेरिएबल इलिमिनेट होणार आहे. काय होणार आहे, व्हेरिएबल इलिमिनेट होणार आहे. म्हणूनच या मेथडला काय म्हणायचं, व्हेरिएबल इलिमिनेशन मेथड. काय म्हणायचं, तुम्हाला दिलेलं असणार आहे दोन इक्वेशन, त्याला तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितलेलं असणार आहे. सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. सॉल्व्ह कसं करायचं, दिलेल्या इक्वेशनला ऍड किंवा सबस्ट्रॅक्ट करायचं. ऍड किंवा सबस्ट्रॅक्ट करण्यापूर्वी कुठल्या तरी एका व्हेरिएबलचा कोइफिशियंट सेम असायला पाहिजे. व्हेरिएबलचा कोइफिशियंट सेम केलं बघा, y सोबत 3 होता, इथे पण y सोबत 3 केलं. तसं केल्यानंतर ना दोघांना ऍड केलं, इक्वेशन 1 आणि 3 ला ऍड केलं. 5x + 9x, 5 आणि 9 14x, -3 आणि +3 0 होते. एक व्हेरिएबल इलिमिनेट झाला बघा. y व्हेरिएबल इलिमिनेट झाला का नाही, y व्हेरिएबल इलिमिनेट झाला, x ची व्हॅल्यू भेटली. आता ही x ची व्हॅल्यू इक्वेशन 1, 2 किंवा 3 मध्ये कुठे पण सबस्टिट्यूट करा, x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यावर y ची व्हॅल्यू भेटणार आहे. तसंच त्यांनी केलंय, इक्वेशन 2 मध्ये टाकले, x ची व्हॅल्यू 1 टाकली, y ची व्हॅल्यू भेटते. पहिली मेथड लक्षात आली का, सायमल्टेनियस इक्वेशन्सला कसं सॉल्व्ह केलंय, व्हेरिएबल इलिमिनेशन मेथड. दिलेल्या इक्वेशनला ऍड किंवा सबस्ट्रॅक्ट करायचं. एक व्हेरिएबल इलिमिनेट होतो, एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळते आणि मिळालेल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळते. पहिला प्रॅक्टिस सेट पूर्ण ह्याच्यावरती. दुसऱ्या प्रॅक्टिस सेटमध्ये ग्राफिकल मेथड आहे. ही ग्राफिकल मेथड काय आहे सांगतो तुम्हाला. प्रश्न परत तसाच असणार आहे, दोन इक्वेशन दिलेले असणार आहे आणि त्याला सॉल्व्ह करायला सांगतात. सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय ग्राफिकल मेथड म्हणून सांगतात. काय सांगतात, ग्राफिकल मेथड. ग्राफिकल मेथड म्हणल्यानंतरच हा मेथड यूज करायचा. जेव्हा मेथड सांगत नाही, सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन म्हणलं तर कुठली मेथड वापरायची, बाय डिफॉल्ट व्हेरिएबल इलिमिनेशन मेथड यूज करायची. तुम्ही क्रेमर्स मेथडने पण सॉल्व्ह करू शकता, पण बाय डिफॉल्ट काय करायचं, व्हेरिएबल इलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करा म्हणलं तर काय करायचं, पहिलं स्टेप टेबल तयार करायचं. पहिल्या इक्वेशनसाठी पहिला टेबल, दुसऱ्या इक्वेशनसाठी दुसरा टेबल. हे बघा, हा पहिल्या इक्वेशनसाठी असा टेबल तयार करायचा, दुसऱ्या इक्वेशनसाठी हा दुसरा टेबल तयार करायचा. टेबलमध्ये काय, एक्सचे कोऑर्डिनेट्स, वायचे कोऑर्डिनेट्स आणि हे पॉईंट्स आहेत. हा असा टेबल बनवायचा, एक्सचा रो, वायचा रो, एक्स वायचा रो. हे बेटा, या इक्वेशन मध्ये एक्सची व्हॅल्यू आपण अज्युम करायची आणि वायची व्हॅल्यू किती येते ती कॅल्क्युलेट करायची. मी अज्युम करतो एक्सची व्हॅल्यू -1, एक्सची व्हॅल्यू -1 टाकल्यावर वायची व्हॅल्यू काय येते, इकडचा -1 इकडे गेल्यावर काय होईल, +1, 4 + 1 5 येतो. वायची व्हॅल्यू काय येते, एक्सची व्हॅल्यू आपण डिसाइड करायची, वायची व्हॅल्यू मिळते. एक्सची व्हॅल्यू 4 टाकली तर हा 4 इकडे गेल्यावर -4 होतो. वायची व्हॅल्यू किती येते, 0. तर असे पॉईंट भेटतात बघा. -1 5 हा पॉईंट आहे, ग्राफवरचा एक पॉईंट आहे. 4 0 हा ग्राफवरचा पॉईंट आहे. हे पॉईंट कसे प्लॉट करायचे, हे बघा, हे 4 पॉईंट कसे प्लॉट करायचे, तुम्हाला 3च करायचे का, 3च तयार करायचे पॉईंट, 3च करायचे, चौथा करायचा नाही, 3च पॉईंट तयार करायचे. हा पहिला पॉईंट कसा प्लॉट करायचा, -5 -1 5. हे बघा ग्राफवरती -1 म्हणजे ओरिजिनच्या लेफ्ट साईडला -1, हॉरिझॉन्टल डिस्टन्स -1, व्हर्टिकल डिस्टन्स -5, व्हर्टिकल डिस्टन्स -5, सॉरी -1 -5, सॉरी -5 का पाय, ते पाय आहे, पाय -1 पाय, बरोबर का. पहिला हॉरिझॉन्टल डिस्टन्स, मग व्हर्टिकल डिस्टन्स. हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती आहे, -1 आणि व्हर्टिकल डिस्टन्स किती आहे, -1 5. पहिला पॉईंट भेटला बघा. दुसरा पॉईंट 4 0, हॉरिझॉन्टल डिस्टन्स 4, व्हर्टिकल डिस्टन्स 0, म्हणजे इकडेच असणार.
असे हे पॉईंट प्लॉट केले आणि त्या सगळ्या पॉईंटमधून पास होणारी एक लाईन ड्रॉ करायची. हे सगळ्या पॉईंट्समधून पास होणारी जी लाईन आहे ते कुठल्या इक्वेशनला रिप्रेझेंट करते? एक्स प्लस वाय इक्वल टू 4 ला रिप्रेझेंट करते. एक्स प्लस वाय इक्वल टू 4 ला रिप्रेझेंट करणारी लाईन ड्रॉ केली. सेम पद्धतीने दुसऱ्या इक्वेशनला रिप्रेझेंट करणारे हे जे 4 पॉईंट आहेत ते प्लॉट करायचे, त्यांच्यातून पास होणारी एक लाईन ड्रॉ करायची. ही लाईन या दुसऱ्या इक्वेशनला रिप्रेझेंट करते. 2x मायनस वाय इक्वल टू 2 याला रिप्रेझेंट करते. आपल्याला फाइंड आउट करायचं एक्स आणि वायची व्हॅल्यू. ते कुठे भेटणार? हे दोन्ही लाईन एका ठिकाणी इंटरसेक्ट व्हायला लागले. ते इंटरसेक्टिंग पॉईंटचा जो एक्स कोऑर्डिनेट आहे, हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे, ते एक्स ची व्हॅल्यू असणार. हीच एक्स ची व्हॅल्यू आहे. हीच कशाची व्हॅल्यू आहे? एक्स ची व्हॅल्यू. आणि ही कशाची व्हॅल्यू आहे? वायची व्हॅल्यू. तर एक्स ची व्हॅल्यू किती आहे? हे बेटा इथे लिहिलंय बघा. एक्स ची व्हॅल्यू किती आहे? एक्स ची व्हॅल्यू 2, एक्स ची व्हॅल्यू 2 आणि वायची व्हॅल्यू. पहिल्या इक्वेशनला रिप्रेझेंट करणारी लाईन ड्रॉ करायची, दुसऱ्या इक्वेशनला रिप्रेझेंट करणारी लाईन ड्रॉ करायची. दोन्ही लाईन्स जिथे इंटरसेक्ट होतात त्या इंटरसेक्टिंग पॉईंटचे जे कोऑर्डिनेट्स असतात ते तुमच्या एक्स आणि वायची व्हॅल्यूज असतात. दुसरा मेथड लक्षात आला का? पहिला मेथड होता व्हेरिएबल इलिमिनेशन. दिलेल्या इक्वेशनला ऍड किंवा सबट्रॅक्ट केल्यावर एक व्हेरिएबल इलिमिनेट होते. एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळालेल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू दिलेल्या इक्वेशनमध्ये टाकल्यावर दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू. दुसरा ग्राफिकल मेथड, पहिल्या इक्वेशनला रिप्रेझेंट करणारा एक लाईन ड्रॉ करायचा, दुसऱ्या इक्वेशनला रिप्रेझेंट करणारा एक लाईन ड्रॉ करायचा. दोन्ही लाईन जिथे इंटरसेक्ट करतात त्या इंटरसेक्टिंग पॉईंटचे जे कोऑर्डिनेट्स असतात तेच एक्स आणि वायची व्हॅल्यूज असतात, म्हणजे सोल्युशन असतं. 2 मेथड लक्षात आले. तिसरी मेथड 100% पेपरमध्ये विचारणार म्हणजे विचारणार. कुठला? क्रेमर्स मेथड. क्रेमर्स मेथड काय सांग? हा, असा एक क्वेश्चन दिलेला असणार तुम्हाला. हे बेटा 2 इक्वेशन दिलेले असणार आहे, परत सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले असणार. 2 लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल. दोन्ही इक्वेशन मधल्या एक्स ची व्हॅल्यू सेम आहे, दोन्ही इक्वेशन मधल्या वाय ची व्हॅल्यू सेम आहे, म्हणून त्याला काय नाव आहे? या 2 इक्वेशनला काय म्हणायचं? याला म्हणायचं सायमल्टेनियस इक्वेशन्स. 2 इक्वेशन मधल्या एक्स ची व्हॅल्यू सेम आहे, दोन्ही इक्वेशन मधल्या वाय ची व्हॅल्यू सेम आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं? सायमल्टेनियस इक्वेशन. 2 इक्वेशन परत एकदा दिलेले आहेत आणि आता कुठल्या मेथडने सॉल्व्ह करायला सांगितलंय? क्रेमर्स मेथडने. कुठल्या मेथडने? क्रेमर्स मेथडने. क्रेमर्स रूल म्हणा किंवा क्रेमर्स मेथड म्हणा. कसं सॉल्व्ह करायचं? त्याच्यासाठी पहिल्यांदा फाइंड आउट करायचे 3 डिटर्मिनंट. काय फाइंड आउट करायचे? 3 डिटर्मिनंट. डी, डीएक्स आणि डीवाय. हे 3 डिटर्मिनंट फाइंड आउट करण्याचे 3 फॉर्म्युलेज आहेत. तुम्हाला सांगतो. डी डिटर्मिनंट फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला काय? डी डिटर्मिनंट फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला काय? A1 B1 A2 B2. डीएक्स डिटर्मिनंट फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला काय? A1 A2 ला रिप्लेस करायचं कशाने? C1 C2. बाकी तसंच. डी वाय डिटर्मिनंट कसा फाइंड आउट करायचा? B1 B2 ला रिप्लेस करायचं C1 C2. A1 C1 A2 हे 3 डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. हे 3 डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू क्रेमर्स रूलने मिळणार. पहिल्यांदा हे 3 डिटर्मिनंट फाइंड आउट करण्यासाठी जे A1 B1 A2 B2 C2, A1 B1 C1 A2 B2 C2 हे कुठून आणायचं? हे जे दिलेले इक्वेशन्स आहेत, हे बघा, हा जो दिलेला इक्वेशन आहे त्याच्यामध्ये एक्सचा जो कोइफिशियंट असतो तो असतो A1. कोण आहे A1? एक्सचा कोइफिशियंट कोण आहे? A1 ची व्हॅल्यू 5. B1 कोण आहे? वायचा कोइफिशियंट B1 असतो तो 3 आहे. C1 कोण आहे? -11. A2 ची व्हॅल्यू दुसऱ्या इक्वेशन मधला एक्स सोबतचा नंबर. B2 ची व्हॅल्यू, C2 ची व्हॅल्यू. हे व्हॅल्यूज या डिटर्मिनंट मध्ये टाकायचे. डिटर्मिनंटला सॉल्व्ह कसं करायचं? डिटर्मिनंटला सॉल्व्ह कसं करायचं? हे बघा, पहिल्यांदा 5 आणि 4 चं मल्टिप्लिकेशन करायचं. 5 4 जा मायनस करायचं. 5 4 जा 20 मायनस 3 2 जा 6. 20 मायनस 6 किती होत आहे? आलं का? 11 इंटू 4 मायनस 11 इंटू 4 मायनस 44 मायनस, हे बघा, मायनस 44 मायनस काय मायनस करायचंय? 3 इंटू मायनस 10 किती होत आहे? मायनस 30. मायनस 10 सॉरी मायनस 30 सबस्ट्रॅक्ट करायचं. मायनस 30 सबस्ट्रॅक्ट करायचं. हे मायनस इंटू मायनस काय होईल? मायनस 44 आणि प्लस 30 किती होतं? मायनस 40. हे 3 डिटर्मिनंट फाइंड आउट करायचे. डी, डीएक्स आणि डीवाय. शेवटी एक्स आणि वायची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची? एक्स फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला काय आहे? dx बाय डी. आणि वाय फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला काय? dy बाय डी. तसं फाइंड आउट केलं बघा. एक्सचा फॉर्म्युला काय? dx बाय डी. डीएक्स डिटर्मिनंटची काहीतरी व्हॅल्यू आली मायनस 40. डी डिटर्मिनंटची काहीतरी व्हॅल्यू आली 40. मायनस 14 अपॉन 40 मायनस होणार. आणि वायची व्हॅल्यू dy बाय डी ने फाइंड आउट करायची. dy कुठे भेटला? तिथे बघा, -28. डी 14. क्रेमर्स मेथड लक्षात येते का? हे बेटा, क्रेमर्स मेथड लक्षात येते का? 2 इक्वेशन दिलेले असणार आहेत. पहिल्यांदा A1 B1 C1 A2 B2 C2.
त्याच्यानंतर हे 3 डिटर्मिनंट फाइंड आउट करायचे, डी डीएक्स डी वाय, एक्स ची व्हॅल्यू dx बाय डी, y ची व्हॅल्यू dy बाय डी. 3 मेथड लक्षात आले. चौथा मेथड, याच्यावरती 100% प्रश्न विचारतात बघा. 1 मार्काचा किंवा MCQचा 1 मार्काचा क्वेश्चन, 2 मार्काचा क्वेश्चन आणि 3 मार्काचा पण क्वेश्चन असतो काही वेळेस, बरोबर का. हे मेथड खूप महत्वाची, क्रेमर्स मेथड. चौथ्या प्रॅक्टिस सेटमध्ये हे बेटा आतापर्यंत 3 प्रॅक्टिस सेटमध्ये सायमल्टेनियस इक्वेशन होते. ते सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये 2 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, एक लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल होता, दुसरा सुद्धा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल होता. आता चौथ्या प्रॅक्टिस सेटमध्ये जे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत ते लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नाही आहेत. हे आहे का सांगा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल असण्यासाठी 2 व्हेरिएबल पाहिजे, व्हेरिएबलचा पॉवर 1 पाहिजे. इथे व्हेरिएबलचा पॉवर -1 आहे. व्हेरिएबलचा पॉवर काय? -1. तो व्हेरिएबल डिनॉमिनेटरला असल्यामुळे त्याचा पॉवर -1 आहे. तर हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नाही आहेत. पहिल्यांदा ह्याला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करायचं. कसं करायचं? या 1/x ला हे बेटा 1/x ला एक नवीन नाव देतो, त्याला म्हणतो a. 1/y ला नवीन नाव देतो, त्याला म्हणतो b. 1/x ला काय नाव दिलो? a. 1/y ला काय नाव दिलो? b. आता हा पहिला इक्वेशन कसा होईल बघा, 4a + 5b = 7. दुसरा इक्वेशन कसा होतो? 3a + 4b = 5. फक्त नाव बदललो. 1/x ला काय लिहिलो? 1/x च्या ऐवजी हे लिहिलो. 1/y च्या ऐवजी काय लिहिलो? b लिहिलो. पहिला इक्वेशन असा झाला, दुसरा इक्वेशन असा झाला. हे तर 2 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहेत. ह्याला सॉल्व्ह करता येते की आपल्याला? हे सायमल्टेनियस इक्वेशन. या दोघांना ऍड किंवा सबट्रॅक्ट केल्यानंतर ना एक व्हेरिएबल इलिमिनेट होणार आहे, दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळते, बरोबर. डायरेक्टली करता येत नसेल तर काय करावं लागेल? ए बेटा इथं 3 आहे, इथं 4 आहे. याला 3 ने मल्टिप्लाय करतो, इथं 12 मिळेल. याला 4 ने मल्टिप्लाय करतो, इथं पण 12 मिळेल. मग दोघांचं सबट्रॅक्शन करतो. ए व्हेरिएबल इलिमिनेट होतो, बी व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटते. येते का लक्षात? दोघांना ऍड किंवा सबट्रॅक्ट करण्यासाठी कुठल्या तरी व्हेरिएबलचा कोएफिशियंट सेम पाहिजे का नाही? इथं 12a, इकडे 12a असेल, दोघांचं सबट्रॅक्शन केलं 12a - 12a 0, बरोबर का. ते करण्यासाठी याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 3 ने. याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 4 ने. मग इथं 12a, इथं 12a मिळते. 12a - 12a a इलिमिनेट होतो, b ची व्हॅल्यू मिळते. b ची व्हॅल्यू मिळाल्यावर a ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. a b मिळाल्यानंतर a मिळाला, b मिळाला, a मिळाला, b मिळाला. x आणि y कसा फाइंड आउट करायचं? a ची व्हॅल्यू फॉर एक्झाम्पल इथं मिळाले बघा, a ची व्हॅल्यू काय मिळाली? तिने n आणि m म्हणलंय ना, त्याला m आणि n म्हणलंय. m ची व्हॅल्यू किती मिळाली? 3. मग x ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची? x ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची? क्रॉस मल्टिप्लाय करायचं. x इकडे जाईल, 3 इकडे. x ची व्हॅल्यू 1/3. ज्याला आपण b म्हणलो होतो त्याला तिने n म्हणलंय. n ची व्हॅल्यू किती मिळाली? -1. ते टाकल्यानंतर y ची व्हॅल्यू क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर मिळते. हे शेवटचा स्टेप विसरायचा नाही. ह्या टाइपचे क्वेश्चन खूप कमीदा विचारलेले, पण विचारलं तर हा स्टेप विसरू नका. सगळेजण हे स्टेप विसरतात, बरोबर का. a b ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतात आणि थांबतात. आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. येते लक्षात? चौथा. 5व्या प्रॅक्टिस सेटमध्ये प्रॉब्लेम, वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. येते का लक्षात? वर्ड प्रॉब्लेम, एका सेंटेन्समध्ये एक इक्वेशन तयार होतो. पहिली कंडिशन दिलेली असणार. पहिल्या सेंटेन्समध्ये पहिली कंडिशन दिलेली असणार आहे, दुसऱ्या सेंटेन्समध्ये दुसरी कंडिशन दिलेली असते. पहिल्या कंडिशनवरनं पहिला इक्वेशन तयार होतो, दुसऱ्या कंडिशनवरनं दुसरा इक्वेशन तयार होतो. दोन्ही इक्वेशनला सॉल्व्ह केल्यानंतर आन्सर मिळतो. सगळे वर्ड प्रॉब्लेम एकाच पॅटर्नचे आहेत. 2 व्हॅल्यूज माहिती नसणार आहेत. पूर्ण प्रश्न वाचल्यावर तुम्हाला कळणार आहे 2 व्हॅल्यूज अननोन आहेत. 2 व्हॅल्यूज फाइंड आउट करायला सांगितलेले असणार आहे. एकाला म्हणायचं x, एकाला म्हणायचं y. पहिल्या कंडिशनवरनं पहिला इक्वेशन येतो, दुसऱ्या कंडिशनवरनं दुसरा इक्वेशन येतो. दोघांना व्हेरिएबल इलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करायचं. x आणि y ची व्हॅल्यू मिळतात. 3 पेन 4 बुक ची किंमत एवढी आहे म्हणून सांगतो. 6 पेन 8 बुक ची किंमत एवढी आहे म्हणून सांगतो. तर बुकची किंमत किती आहे, पेनची किंमत किती आहे असं विचार. बुकच्या किंमतीला x म्हणायचं, पेनच्या किंमतीला y म्हणायचं. असा पहिल्या कंडिशनवरनं पहिला इक्वेशन द्यायचा, 3x + 4y = जे काय व्हॅल्यू दिली असेल ती, आणि त्याला सॉल्व्ह करायचं. येतंय लक्षात? पूर्ण चॅप्टरचा समरी लक्षात आला का तुम्हाला? आता PYQ सॉल्व्ह करू. हे बेटा PYQ स्टार्ट करू आपण. पहिला MCQ बघा. हे बेटा काय विचारलंय क्वेश्चन मध्ये? फॉर सायमल्टेनियस इक्वेशन इन व्हेरिएबल x अँड y, dx ची व्हॅल्यू दिली आहे, dy ची व्हॅल्यू दिली आहे, d ची व्हॅल्यू दिली आहे. कशाची व्हॅल्यू दिली आहे? dx ची व्हॅल्यू दिली आहे, किती दिली आहे? 49. dy ची व्हॅल्यू दिली आहे किती? d ची व्हॅल्यू किती दिली आहे? 7. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y? y ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची क्रेमर्स मेथडने? dy बाय d. dy ची व्हॅल्यू किती आहे? d ची व्हॅल्यू किती आहे? 7 कितीचा? -63. कुठला आन्सर बरोबर आहे? बरोबर का? आन्सर असंच लिहायचा, बोर्ड्स मध्ये पण असंच लिहायचा. ऑप्शन डी आन्सर, ऑप्शन डी
-9. बरोबर का? आन्सरच्या बाजूला कसं लिहायचं? आन्सर ऑफ फर्स्ट क्वेश्चन काय लिहायचं? ऑप्शन डी. आणि काय होतं ऑप्शन डी? -9 असं लिहायचं. येते का लक्षात? पूर्ण सॉल्व्ह करायचं नाही. सॉल्व्ह करायचंच असेल तर पेन्सिलने साईडला करायचं. पेपरचे असे 2 भाग करायचे. हा तुमचा मेन आन्सर शीट आहे. बरोबर का? हा पेज आहे. त्याच्यामध्ये अशी मार्जिन ड्रॉ करायची. इथं आन्सर ऑफ क्वेश्चन 1 इज ऑप्शन डी. बरोबर का? ऑप्शन डी काय होता? -9 असं लिहायचं. आणि कॅल्क्युलेशन इथं करायचं तर करायचं पेन्सिल. लास्ट पेजवरती करू नका. लास्ट पेजवरती आपल्याला फॉर्म्युले लिहायचे. आणि लास्ट पेज तुम्हाला लिहायला पण लागेल नंतर जर पेज कमी पडला. ठीक आहे? तर तिथेच काय करायचं? रफ कॅल्क्युलेशन पेन्सिलने छोटं करायचं. येते लक्षात? दुसरा क्वेश्चन बघा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करतो? 5 4 जा 20 -20 होईल बघा. -20 -21 -20 मायनस त्याच्यामध्ये काय मायनस करायचं? -21 म्हणजे +21. किती येते आन्सर? आन्सर किती येते? डिटर्मिनंटची व्हॅल्यू आता सारखंच कॅल्क्युलेट करायचं. सायमल्टेनियस इक्वेशन इन एक्स अँड वाय dx dy d सेम क्वेश्चन आहेत बघा. तसेच क्वेश्चन आहे. येते का लक्षात? 24-20 ला विचारलेलं आहे. मार्च 25 ला विचारलंय. जुलै 25, जुलै 22, जुलै 19 हा क्वेश्चन कितीचा रिपीट झालाय बघा. लक्षात येते का? मी म्हणलो होतो पण क्रेमर्स मेथड विचारतात. एमसीक्यू मध्ये विचारले बघा. टू ड्रॉ द ग्राफ. ड्रॉ करण्यासाठी ड्रॉ करायचं नाही. टू ड्रॉ द ग्राफ याचा फाइंड एक्स वेन y इक्वल टू 1. y ची व्हॅल्यू 1 असताना x ची किंमत किती असेल? y ची किंमत टाकायची. 2 1 2 हा 2 इकडे गेल्यावर काय होईल? लक्षात येते का? 2 1 2 y ची व्हॅल्यू 1 आहे की नाही? 2 1 2 2 इकडे गेल्यावर -2 4 -2 किती येतो? x ची व्हॅल्यू किती येते? येते का लक्षात? परत एकदा क्रेमर्स मेथड 23 ला विचारली. ठीक आहे. ग्राफ ड्रॉ करण्यासाठी एक्स ची व्हॅल्यू दिलेली आहे, वाय ची व्हॅल्यू विचारली. एक्स ची व्हॅल्यू ह्याच्यामध्ये टाकायची. एक्स ची व्हॅल्यू 1 टाकली. 4 1 जा 4 4 इकडे गेलं तर 19 - 4 इज 5. वाय ची व्हॅल्यू 15 आहे. तर एका वाय ची व्हॅल्यू किती असणार आहे? 3 असणार आहे. वाय ची व्हॅल्यू किती असणार आहे? येते का लक्षात? 23 पर्यंत जरी तुम्ही एमसीक्यू 23 पर्यंत जरी पीवायक्यूज केलात तर मोर दॅन सफिशियंट आहे. 3 वर्षाचे तरी करायला पाहिजे. 23 24 25 एवढे कंपल्सरी करायला पाहिजे. ठीक आहे. 1 मार्काचे क्वेश्चन बघा. 2 इक्वेशन दिले. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स प्लस वाय. हे सिम्पलेस्ट टाइपचे क्वेश्चन आहेत. या दोन्ही इक्वेशनला ऍड केल्यानंतर हे बेटा या दोन्ही इक्वेशनला ऍड केल्यानंतर 3x + 3y = 18 असा इक्वेशन येते. लक्ष देताय का तुम्ही? या दोन इक्वेशनला ऍड केल्यावर काय मिळते? या दोन इक्वेशनला दिलेल्या इक्वेशनला ऍड केल्यावर काय मिळते? 3x + 3y = 18. या पूर्ण इक्वेशनला 3 ने डिवाइड केल्यावर x + y ची व्हॅल्यू मिळते. दुसरा प्रश्न काय? डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर डिटर्मिनंटची व्हॅल्यू मिळते. दोन इक्वेशन दिले. x - y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. दोन्ही इक्वेशनचा करायचं सबस्ट्रॅक्शन. दोन्ही इक्वेशनचा काय करायचं? सबस्ट्रॅक्शन. 17 मधनं 15 गेले किती y राहतात? 2y. 15 मधनं 17 गेले -2y राहतात. 11 मधनं 21 गेले -10 राहतात. बरोबर का? x - y ची व्हॅल्यू किती येते? सॉरी 2x - 2y ची व्हॅल्यू किती येते? -10. तर x - y ची व्हॅल्यू किती येणार? सगळी पूर्ण इक्वेशनला 2 ने डिवाइड केल्यावर मायनस. येते का लक्षात? दोन इक्वेशन दिले. x + y ची व्हॅल्यू विचार. लक्षात येते का पॅटर्न तुम्हाला? तुमच्या पेपरला पण हेच येणार आहे. एक डिटर्मिनंटची व्हॅल्यू, एक x + y ची व्हॅल्यू. येते का लक्षात? 22 20 19 तुम्ही ट्राय करा. ठीक आहे. 2 मार्काचे क्वेश्चन. हा इक्वेशन दिले. टेबल कंप्लीट करायचं. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. कसा टेबल कंप्लीट करायचा? x ची व्हॅल्यू -2 दिले. y ची व्हॅल्यू किती येणार? -2 इथे टाकायचं. इथे गेल्यावर काय होईल? +2. 4 + 2 किती होते? 6. y ची व्हॅल्यू 2y ची व्हॅल्यू 6 आहे. एका y ची व्हॅल्यू किती येते? एका y ची व्हॅल्यू किती येते? 2y ची व्हॅल्यू 6 आहे. एका y ची व्हॅल्यू किती येते? 3 येते. इथं 3 येतं. असा टेबल कंप्लीट करायचं. येते का लक्षात? हे सोल्युशन आहे म्हणून सांगितलंय. म्हणजे x आणि y ची व्हॅल्यू आहेत. इक्वेशन हा दिलेला आहे. x ची व्हॅल्यू 0 आहे. y ची व्हॅल्यू 2 आहे. k ची व्हॅल्यू विचारली. x ची व्हॅल्यू 0 टाकायची. y ची व्हॅल्यू 2 टाकायची. k ची व्हॅल्यू मिळते. बरोबर का? x ची व्हॅल्यू किती आहे? हे बेटा x ची व्हॅल्यू किती आहे? x ची व्हॅल्यू 2 आहे. सॉरी x ची व्हॅल्यू 0 आहे. y ची व्हॅल्यू 2 आहे. तर 2 × 0 3 × 2 बरोबर का? 2 × 0 0 3 2 जा 6. k ची व्हॅल्यू किती येते? 6. येते का लक्षात तुम्हाला? कंप्लीट द टेबल. या लागल्या लक्षात. तिसरा प्रश्न काय येईल तुम्हाला? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मध्ये हा टेबल कंप्लीट करायचा येतो बघा. एक डिटर्मिनंटचा क्वेश्चन, एक x + y किंवा x - y, एक हा टेबल कंप्लीट करायचा क्वेश्चन येतो का लक्षात? हेच येणार आहे तुमच्या पेपरला.
कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. 2 इक्वेशन दिलेलं, x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. दिलेल्या इक्वेशनला काय करायचंय? ऍड करायचं. त्यांनी सांगितलं ऍड करायचं. ऍड केल्यावर 5 आणि 2 7, 3 आणि -3 0. एक व्हेरिएबल इलिमिनेट होतो. x ची व्हॅल्यू मिळते. 9 + 12 21. 7x ची व्हॅल्यू 21, x ची व्हॅल्यू किती येते? 3 येते. ठीक आहे. ती x ची व्हॅल्यू 3 असणार आहे. बरोबर? x ची व्हॅल्यू 3 असणार. हे 22, 21 चे तुम्ही सॉल्व्ह करा. 22, 21, 20 चे. ठीक आहे. 3 वर्षाचे तरी ऍटलीस्ट तुम्ही करायला पाहिजे. त्याच्यानंतर 2 मार्काचे क्वेश्चन. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x + y अँड x - y. 2 इक्वेशन दिलेले आहेत. या टाइपचे क्वेश्चन खूप महत्त्वाचे आहेत बघा. 3 मार्काला पण विचारतात, 2 मार्काला पण विचारतात. पूर्ण तुम्हाला x आणि y कॅल्क्युलेट करायला सांगितलं तर 3 मार्काला विचारतात. इथं काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं? x + y, x - y. म्हणून 2 मार्काला विचारलं. असे जे क्वेश्चन आहेत त्यांना एकदा ऍड करावं लागतं, एकदा सबट्रॅक्ट करावं लागतं. असे क्वेश्चन म्हणजे कसे क्वेश्चन? x सोबत इथे काय? x सोबत काय? 101. इथे y सोबत काय? इथे y सोबत काय? इथे x सोबत काय? तर इथला जो x चा कोएफिशियंट आहे तो इथे y चा कोएफिशियंट आहे. इथला जो y चा कोएफिशियंट आहे तो इकडे x चा कोएफिशियंट. असे जेव्हा क्वेश्चन दिलेले असतात, असे जेव्हा इक्वेशन दिलेले असतात, तेव्हा x आणि y ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची? दिलेल्या इक्वेशनला एकदा ऍड करायचं आणि दिलेल्या इक्वेशनला एकदा सबट्रॅक्ट करायचं. ऍड केल्यानंतर ना एक इक्वेशन मिळतो, त्याला इक्वेशन 3 म्हणायचं. सबट्रॅक्ट केल्यावर इक्वेशन 4 मिळतो. 3 आणि 4 ला सॉल्व्ह केल्यानंतर x आणि y ची व्हॅल्यू मिळतात. पण इथं सॉल्व्ह करायची गरज नाहीये. हे बघा, या क्वेश्चनमध्ये काय विचारलं? x आणि y ची व्हॅल्यू विचारली नाही, x + y विचारलंय. दोघांना ऍड केलं तर x + y ची व्हॅल्यू मिळते. दोघांना सबट्रॅक्ट केलं तर x - y ची व्हॅल्यू मिळते. हे 2 मार्काला विचारलं. पुढे x आणि y कॅल्क्युलेट करा म्हटलं तर या दोन्ही इक्वेशनला काय करावं लागेल? सॉल्व्ह करावं लागेल. या दोघांचं एडिशन केलं तर x + x 2x, y - y 0, 5 + 1 6. 2x ची व्हॅल्यू 6 म्हणजे x ची व्हॅल्यू 3 मिळाली. आणि y ची व्हॅल्यू काय भेटणार? y ची व्हॅल्यू ह्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू 3 टाकायची. बरोबर? जे काय मिळाली होती ते टाकायची, y ची व्हॅल्यू मिळते. येते का लक्षात? या टाइपचे क्वेश्चन असेल तर एकदा ऍड करायचं, एकदा सबट्रॅक्ट करायचं. ऍड केल्यावर एक इक्वेशन मिळतो, सबट्रॅक्ट केल्यावर एक इक्वेशन मिळतो. सॉल्व्ह करायचं आहे. कुठल्या मेथडनी सॉल्व्ह करायचं? सॉल्व्ह करा म्हटलं तर कुठल्या मेथडनी सॉल्व्ह करणार? व्हेरिएबल इलिमिनेशन मेथडनी सॉल्व्ह करायचं युजुअली. ठीक आहे. दिलेले 2 इक्वेशन ला ऍड किंवा सबट्रॅक्ट करायचं, पण त्याच्यासाठी कुठला तरी व्हेरिएबलचा कोएफिशियंट सेम पाहिजे. इथं 3x आहे तर इथं 3x पाहिजे होता, नाहीये. इथे 2y आहे तर इथं 2y पाहिजे होता, नाहीये. मग ह्याला 3 नी मल्टिप्लाय केलं तर 3x भेटेल किंवा ह्याला 2 नी मल्टिप्लाय केलं तर 2y भेटेल. यांनी काय केलेलं आहे? पहिल्या इक्वेशनला 2 नी मल्टिप्लाय केलं म्हणजे 2x, 2y आणि 3 भेटेल. आणि तो इक्वेशन 3 जो मिळतो त्याला इक्वेशन 2 बरोबर ऍड करायचं. 3x + 2x 5x, -2y + 2y 0, 4 + 6 10. तर 5x ची व्हॅल्यू 10 येते. 5x ची व्हॅल्यू 10 म्हणजे x ची व्हॅल्यू 2. x ची व्हॅल्यू दिलेल्या इक्वेशनमध्ये इक्वेशन 1, 2 मध्ये किंवा 3 मध्ये टाका. y ची व्हॅल्यू मिळते. व्हेरिएबल इलिमिनेशन मेथड यूज केले. येते का लक्षात? सॉल्व्ह करायला सांगितलंय. कुठल्या मेथडनी सॉल्व्ह करायचं? व्हेरिएबल इलिमिनेशन मेथडने. खूप सोपा प्रॉब्लेम आहे बघा. दोघांना ऍड केले की आपल्याला x ची व्हॅल्यू मिळते. x ची व्हॅल्यू कुठल्या तरी इक्वेशन मध्ये टाकले तर y ची व्हॅल्यू मिळते. वर्ड प्रॉब्लेम कसे असतात बघा. ABCD इज अ रेक्टँगल. राइट 2 सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग द इन्फॉर्मेशन गिवन बिलो इन द डायग्राम इन द फॉर्म ऑफ ax + by = c. हे दोन्ही इक्वल असतात का नाही? रेक्टँगल मध्ये अपोजिट साइड इक्वल लेंथचे असतात. हे दोन्ही इक्वल लेंथचे असतात. या दोघांचं एडिशन केल्यावर काय मिळेल? हे बेटा 2x + y + 8. ही साइड AB आणि CD इक्वल लेंथचे असणार. बरोबर? AB = CD. अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल इक्वल असतात. त्याच्यावरनं हे बेटा हा 2x इकडे आला तर काय होईल? 4x मधनं 2x गेले तर 2x राहतो. हा y इकडे आला तर -y होईल. -y - -2y आणि हा 8 तिकडेच. तर इक्वेशन कसा मिळाला? 2x - 2y = 8. पूर्ण इक्वेशनला 2 नी जर डिवाइड केलं तर x - y ची व्हॅल्यू किती येते? सिमिलरली या दोघांना इक्वेट करा. दुसरा इक्वेशन मिळतो. त्यांनी काय करायला सांगितले? 2 इक्वेशन तयार करायला सांगितले. हा पहिला इक्वेशन या दोघांना इक्वेट केलं कारण ही साइड आणि ही साइड पण इक्वल असते. x + 4 = 2y. त्या 2y ला लेफ्ट हँड साइडला घेऊन गेलं तर काय होईल? x - 2y = -4. हा 4 ला तिकडे पाठवायचं. तिथं गेले बघा. x - 2y = -4. हे 2 इक्वेशन मिळाले. सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. ऍड केल्यानंतर x ची व्हॅल्यू मिळते. x ची व्हॅल्यू कुठल्या तरी इक्वेशन मध्ये टाकल्यावर y ची व्हॅल्यू मिळते. जुलै 23 मध्ये विचार. चौथा प्रश्न लक्षात आला का? काय विचारतात? 2 इक्वेशन दिलेले असणार आहे, सॉल्व्ह करा म्हणून सांगतात. येते का लक्षात? काय विचारणार आहे तुम्हाला ते फिक्स आहे. पॅटर्न कधी ब्रेक झालेला नाहीये. हाच पॅटर्न असणार आहे. काय करायला सांगितलं 23 ला पण? 2 इक्वेशन दिले त्याला सॉल्व्ह करायला सांगितलं. दोघांना ऍड केलं तर y इलिमिनेट होतो. x ची व्हॅल्यू मिळते. 22 ला पण तेच, 21 ला पण तेच, 20 ला पण तेच असणार. ठीक आहे.
पुढचं 3 मार्काचं बघू. कुठे 3 मार्काचं गेलं का? 3 मार्काचे क्वेश्चन. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. ग्राफिकली कसं सॉल्व करायचं? पहिल्या इक्वेशनला रिप्रेझेंट करणारा टेबल तयार करायचा. x ची व्हॅल्यू 1 सबस्टिट्यूट केली तर y ची व्हॅल्यू काय येते? हा 1 इकडे गेला तर काय होईल? 6 - 1. y ची व्हॅल्यू काय येते? 5. तसे 3 पॉईंट फाइंड आउट करायचे. x ची व्हॅल्यू आपण डिसाईड करायची, y ची व्हॅल्यू मिळतात. 3 पॉईंट भेटतात. दुसऱ्या इक्वेशनसाठी पण तसा टेबल तयार करायचा. हा पॉईंट, हा पॉईंट, हा पॉईंट, हे 3 पॉईंट ग्राफवरती प्लॉट करायचे. त्या तिन्ही पॉईंट मधून पास होणारी लाईन ड्रॉ करायची. दुसऱ्या इक्वेशन मध्ये सुद्धा असं टेबल भेटणार. 3 पॉईंट भेटणार. ते 3 पॉईंट प्लॉट करायचे. त्या 3 पॉईंट मधून पास होणारी लाईन दुसऱ्या इक्वेशनला रिप्रेझेंट. दोन्ही लाईन जिथे इंटरसेक्ट करतात त्या इंटरसेक्टिंग पॉईंटचे जे कोऑर्डिनेट असतात ते काय असतात? सोल्युशन असतात. x ची व्हॅल्यू काय? x ची व्हॅल्यू हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती आहे? y ची व्हॅल्यू किती आहे? येते का लक्षात? 3 मार्काला विचारलेला प्रश्न. काय विचारलंय? ड्रॉ ग्राफ. 25 ला मागच्या वर्षी विचारलं. 2 इक्वेशन दिलेलं आहे. या इक्वेशनला रिप्रेझेंट करणारा टेबल, या इक्वेशनला रिप्रेझेंट करणारा आणखी एक टेबल. इथे x ची व्हॅल्यू आपण डिसाईड करायची. x ची व्हॅल्यू 0 टाकली तर y ची व्हॅल्यू काय तर मिळेल. x ची व्हॅल्यू 1 टाकली तर y ची व्हॅल्यू काय तर मिळेल. x ची व्हॅल्यू 2 टाकली तर y ची व्हॅल्यू काय तर मिळेल. बरोबर का? पहिल्या इक्वेशनसाठी 3 पॉईंट्स, त्या 3 पॉईंट मधून पास होणारी एक लाईन. दुसऱ्या इक्वेशनसाठी 3 पॉईंट, त्या 3 पॉईंट्स मधून पास होणारी एक लाईन. दोन्ही लाईन जिथे इंटरसेक्ट होतात तेच x आणि y ची व्हॅल्यूज असतात. येते लक्षात? येते का ग्राफ ड्रॉ करता? x ऍक्सिस, y ऍक्सिस, 0 1 2 3, लेफ्ट साइडला निगेटिव्ह नंबर्स, वरती पॉझिटिव्ह नंबर, खाली निगेटिव्ह नंबर्स प्लॉट करता येते. क्रेमर्स मेथडने सॉल्व्ह करायचं. क्रेमर्स मेथडने कसं सॉल्व्ह करायचं? पहिला a1 b1 c1, a2 b2 c2 फाइंड आउट करायचं. 3 डिटर्मिनंट d dx dy. x ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची? dx by d. y ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची? dy by d. कधी विचारलंय? मागच्या वर्षीच विचारलंय. 3 मार्काला. 3 मार्काला ग्राफचा प्रश्न, 3 मार्काला क्रेमर्स रूलचा प्रश्न. येते का लक्षात? मार्च 25 ला दोन्ही विचारलेलं होतं. 24 ला पण तेच. क्रेमर्स मेथडचा एक प्रश्न आहे. क्रेमर्स मेथडचे 2 आहेत बघा प्रश्न. मार्च 24 ला. दिसतंय का? हे जुलैला आहे, हे मार्चला. मार्चला परत ग्राफ विचारले. येते का लक्षात? ए बेटा, एक इक्वेशन दिलेलं आहे. इथं प्रश्न काय बघा, एक इक्वेशन दिलेलं आहे. ह्याला रिप्रेझेंट करणारी लाईन ड्रॉ करायची आणि तो कोऑर्डिनेट ऍक्सिसला म्हणजे एक्स ऍक्सिसला आणि वाय ऍक्सिसला कट करतोय. इंटरसेप्ट करतोय. एक्स ऍक्सिसला एका ठिकाणी कट करतोय, वाय ऍक्सिसला एका ठिकाणी कट करतोय. कुठल्या प्रकारचा ट्रायंगल तयार झाला म्हणून विचार. कुठल्या प्रकारचा ट्रायंगल? आयसोसिलेस तर आहे. राईट अँगल ट्रायंगल पण आहे. काय विचारलं त्यांनी प्रश्नात? काय विचारलं? ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन. ह्या इक्वेशनचा ग्राफ ड्रॉ करू शकतो. एक्स ची व्हॅल्यू ठरवायची, वाय ची व्हॅल्यू मिळते. ग्राफ ड्रॉ करू शकतो. या 3 पॉईंट मधून पास होणारी लाईन ड्रॉ करू शकतो. विच टाइप ऑफ ट्रायंगल इज फॉर्म बाय द लाईन विथ एक्स अँड वाय ऍक्सिस बेस्ड ऑन द साइड्स. साइडच्या बेसिसवरती कुठल्या प्रकारचा ट्रायंगल? तिन्ही साइड इक्वल लेंथचे असेल तर इक्विलॅटरल ट्रायंगल. 2 साइड इक्वल असेल तर आयसोसिलेस ट्रायंगल. तिन्ही साइड वेगवेगळ्या लेंथचे असेल तर स्केलर ट्रायंगल. साइडच्या बेसिसवरती कुठला टाइप आहे हा? आयसोसिलेस ट्रायंगल. ठीक आहे. दुसरा प्रश्न, फाइंड द एरिया ऑफ द ट्रायंगल. 1/2 बेस इंटू हाईट करायचं. बेस किती आहे? 4. हाईट किती आहे? 4. 1/2 बेस इंटू हाईट. 4 4 16. 16 चा हाफ 8. बरोबर. 8 एरिया असणार आहे. 8 आहे बघा. येते का लक्षात? हा टेक्स्टबुकचा प्रश्न आहे बघा. 2 नंबर्स डिफर बाय 3. वर्ड प्रॉब्लेम आहे. 2 नंबर्स अननोन असणार आहे. फाइंड द नंबर्स. एकाला एक्स म्हणायचं, एकाला वाय म्हणायचं. पहिली कंडिशन काय म्हणले? त्या 2 नंबर मधला डिफरन्स किती म्हणलाय? 3. 2 नंबर्स डिफर बाय 3. 2 नंबर माहिती नाही आहेत. एकाला एक्स म्हणायचं, एकाला वाय म्हणायचं. दोघांमधला डिफरन्स किती आहे? 3. सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर. छोट्या नंबरचा दुप्पट आणि मोठ्या नंबरचा 3 पट चा सम केला, ऍडिशन केला तर ते किती आहे? 19 आहे. दुसरा इक्वेशन असं. छोट्या नंबरचा 3 पट, छोट्या नंबरचा दुप्पट आणि मोठ्या नंबरचा 3 पट केल्यानंतर काय मिळतो? या दोन्ही इक्वेशनला सॉल्व्ह करायचं. आन्सर मी 2 इक्वेशन दिले. डी डीएक्स डी वाय फाइंड आउट करायचं. डी डीएक्स डी वाय फाइंड आउट करायचं असेल तर a1 b1 c1 a2 b2 c2. डी डिटर्मिनंट कसा फाइंड आउट करायचा? a1 b1 a2 b2. डीएक्स डिटर्मिनंट कसा फाइंड आउट करायचा? कसा फाइंड आउट करायचा? फक्त डीएक्स लिहायचं. काय करायचं? डीएक्स डिटर्मिनंट कसा फाइंड आउट करायचा? काय फॉर्म्युला डीएक्स डिटर्मिनंट? c1 c1 c2 c3. काय फॉर्म्युला? काय पण म्हणायला लागलो मनात येते. डीएक्स डिटर्मिनंट कसा फाइंड आउट करायचा? डीएक्स डिटर्मिनंट कसा फाइंड आउट करायचा? c1 c2.
तुमच्या मर्जीने केलं तर डीएक्स भेटत नाही, वेगळंच काय तर भेटतंय. येते का लक्षात? डी डीएक्स आणि डीवाय फाइंड आउट करायचं. पुढे काय विचारलंय? क्रेमर्स मेथडने सॉल्व्ह करायचं. कुठला क्रेमर मेथड? दोघांना ऍड किंवा सबस्ट्रॅक्ट करायचं. काय करायचं? क्रेमर मेथड म्हणजे काय? 3 डिटर्मिनंट फाइंड आउट करायचे, डी डीएक्स डीवाय. एक्स ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची? डीएक्स बाय डी. वाय ची व्हॅल्यू डीवाय बाय डी. बरोबर? इथं आहे की समोर दिसत नाही का? काय करायला सांगितलं? एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट करायचा आहे. मागचाच क्वेश्चन आहे बघा, तशाच टाईपचा क्वेश्चन. तशाच टाईपचा क्वेश्चन आहे बघा. 4 ला कट करते, इथं 2 ला कट करते. 1/2 बेस इंटू हाईट केल्यानंतर ना एरिया मिळते. कुठल्या टाईपचा ट्रायंगल आहे हा? विचारलाय का तसा प्रश्न? कुठल्या टाईपचा ट्रायंगल आहे म्हणून? नाही, एरिया विचारलाय फक्त. 1/2 बेस इंटू हाईट करायचं. येते का लक्षात? 3 मार्काचे पण झाले. 4 मार्काचा आहे का क्वेश्चन? कुठे आहे 4 मार्काचा क्वेश्चन? नाही आहे का? काय करायला सांगितलंय? कसं सॉल्व्ह करायचं आहे? ग्राफिकली. ह्याला रिप्रेझेंट करणारा या इक्वेशनसाठी एक टेबल तयार करायचं. 3 पॉईंट फाइंड आउट करायचे. त्या 3 पॉईंट ग्राफवरती प्लॉट करून त्यांच्यातून पास होणारी लाईन ड्रॉ करायची. या इक्वेशनला रिप्रेझेंट करणारी लाईन, या इक्वेशनला रिप्रेझेंट करणारी लाईन, दोन्ही जिथे इंटरसेक्ट करतात ते एक्स आणि वायची व्हॅल्यूज देणार आहेत. ग्राफिकल मेथड आहे. येते का लक्षात? करू शकता का सॉल्व्ह? वर्ड प्रॉब्लेम आहे. 2 व्हॅल्यूज अननोन असणार आहे. एकाला म्हणायचं एक्स, एकाला म्हणायचं वाय. 22 ला विचारलेला आहे पण प्रश्न. ठीक आहे. हा कधी विचारलाय 4 मार्काचा प्रश्न? 22 लाच विचारलाय. 4 मार्काचे प्रश्न मागच्या 3 वर्षात तर विचारलेले 3-3 मार्काचेच विचार. येते का लक्षात तुम्हाला? 23, 24, 25 ह्याचे तरी पीवायक्यू 100% तुम्ही केलेच पाहिजे. अजून तुमच्याकडे जर वेळ असेल मग 22 ची करा. अजून वेळ असेल 21 ची. अजून वेळ असेल तर 20 ची करा.